लय मुद्दाम त्यांनी आपल्याला आडमुठ समजू नये. मुद्दाम म्हणतो आम्ही, आपण नाही येत, आपण वेळ दिला पण आम्हाला वेळ देत नाहीत. आता मुंबईतून वेळ दिला ना, झाले 1.5 वर्ष. आता आहे का बोलायला जागा? आता मराठी कसं काय ऐकतील आणि मी कसं काय ऐकल? आता मुंबईतून माघारी जा किंवा अर्ध्यातून माघारी जा म्हणायला चान्स नाही. त्याचं कारण येतं. पहिलं कारण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो, मराठा आणि कुणबी एक ही जार काढण्यासाठी गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार लागतो. 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या समितीने सरकारला दिलाय. म्हणजे आता तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत. म्हणून मराठ्यांना हुशार करतो, ते आपल्याला आता वापस नाही पाठवू शकत. दुसरं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी 1.5 वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती. आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलंय, ते लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही. मग जर नाही केलं तर त्यांना सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या. 1.5 वर्षाचा दिलाय. आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये, यांनाच आडमुठ्याची भूमिका घेतली, वेळ द्या म्हणलं, दिला नाही. दिला का नाही? आता मराठे गचुऱ्याला धरून विचारतील, वेळ दिला, आता शानपणा करायचा नाही. त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही. एकदा सोडली, चान्स द्यायला लागतो. आमचे मराठ्याचे संस्कार आहेत, आम्ही दिले त्या संस्काराप्रमाणे आम्ही त्यांना वेळ दिला. आता वेळ नाही. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या माणसातल्या हातातलं आऊतकाठी सोडायची. त्यांचे लेकरा बाळ नोकऱ्या लावून उच्च शिक्षण घेऊन तेही मोठे बनले पाहिजेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये तहसीलदार, कलेक्टर हेही बनले पाहिजेत. हे स्वप्न बघायचे. किती दिवस आमच्या गरीब मराठ्याच्या माणसाने आऊतकाठी आणायची, गुडघेतक्या चिखलात काम करायचं, रात्रंदिवस जनावरं वळायचे, ऊस तोडायला जायचे. आमच्या लोकांनी किती दिवस हमाली करायची, आमच्या लोकांनी किती दिवस मोलमजुरी करून लेकरं शिकवायचे. हे त्यांच्या हातातलं मला काढायचं, त्यांना सुखी बनवायचं. प्रश्न असा आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, मंत्रिमंडळात अनेक नेते, अनेक मंत्री मराठा समाजाचे आहेत, राष्ट्रवादी पक्ष तर मराठा समाज म्हणून ओळखला जातो. तरीही मराठ्यांवर अन्याय होतोय का? होत नाही. मग काय, आम्ही मजा म्हणून थोडंच आंदोलन करतो. होतोय म्हणून तर आमचं एवढं हाल कशामुळे चालू आहे? शेतकरी मराठा हाय का मालाला भाव, नादी लावणार लाडकी बहीण घी 1,500 रुपये आणि होय मोकळ. आता महानगरपालिकात मला वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समित्यात आता तो प्रत्येक मंत्र्याच्या तोंडातून काय शब्द यायला माहितीये का? लाडक्या बहिणीला आम्ही फसणार नाही, तिला सगळे पैसे देऊ. लाडक्या बहिणीला हात जोडून सांगतो बाबा, की निवडणूक झालं देणार नाही, नका रे अशा छोट्या छोट्या आशेवर जाऊ. लेकरा बाळांचं आयुष्याचं अवाटोळ होत आहे. हे सगळं खोटं आहे, हे सगळं बनावट आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा. यांना धडा शिकविला पाहिजे. आता खरं तर तुम्ही लोकसभा विधानसभेत तुमची मी सरळ माघार घेतली. तुम्ही सांगितलं की कुणालाच पाठिंबा देणार नाही, पण आता ह्या निवडणुकीत तुम्ही सरकारसमोर काही आंदोलन जाहीर केले. हे इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका असेल? नाही, ते काय आमचं काही नाही, काही ठरलेलं नाही तसं. आणि आमच्या डोक्यात राजकारण नाही. खरंच सांगतो, त्याविषयी सांगितलं होतं. नाही समीकरण जुळलं, आम्ही मागे सरकारलो. समाज हरू द्यायचा नाही, हे माझ्या पुढचं महत्वाचा उद्देश होता. वेळेवर समाज ठरवतो काय करायचं, कोणाला पाडायचं ते पाडायचं म्हणलं. पण नाही दिलं तर सरकारचे हाल होणार, हे मात्र तेवढंच करा. आम्ही मात्र कायदेशीर शांततेत मुंबईत जाऊन बसणार आणि 29ला जाणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.